नमस्कार मंडळी, आज आपण आणलेले आहेत मासे. तुम्ही पाहू शकता इकडे तारले मासे आहेत आणि अजून एक माशांचा प्रकार आहे, तो म्हणजे तुम्हाला दाखवते आता. टोळ मासा आहे हा, मोठा असतो हा टोळ मासा आणि त्याची अंडी पण आहेत बघा. आज स्पेशल अंडी पण मिळाली आहेत त्याची. तर या ठिकाणी मी वाटप काढून घेते. वाटपासाठी खोबरं किसून घेतले, बारीक किसून घेते. खोबरं, लसूण, कांदा आणि तिरफळं टाकून हे आम्ही मालवणी वाटप करतो आणि धने वगैरे घालतो त्याच्यात. आणि मालवणी मसाला आमचा तयारच आहे. मी गगनगिरीचा मसाला वापरते, तयार मसालाच वापरते आणि त्या मसाल्याची चवसुद्धा खूप सुंदर आहे. अशा प्रकारे इकडं आपलं खोबरं वगैरे किसून होत आहे बघा, तुम्ही पाहू शकता. खोबरं किसून झाल्यानंतर मी लगेचच ते वाटप लावून घेतलं. इकडं वाटप लावून झाल्यानंतर हे बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये काय काय आहे. कांदा घेतला आहे थोडा, कोथिंबीर वाटपासाठी आणि तिरफळं आणि फोडणीसाठी थोडा कांदा चिरून घेतलेला आहे इकडं, तुम्ही पाहू शकता. आता हे आपण वाटप बारीक लावून घेणार आहोत मिक्सरला. टोळ मासा खायला खूप छान लागतो आणि चव पण खूप चांगली लागते. आमटी त्याची खूप छान होते. भाजल्यानंतर सुद्धा तसं खायला असं वयच लागत नाही, वास वगैरे त्याचा येत नाही, सुंदर लागतो तो. म्हणून मी आज पहिल्यांदाच टोळ मासा घेतलेला आहे. बाजूच्या काकीने आणि मी दोघींनी मिळून अर्धा घेतला. खूपच होता, हे दोघा तिघांना आम्हाला संपत नाही, इतका मोठा होता तो. तुम्ही बघू शकता. इकडं आपलं वाटप चालू आहे. वाटपासाठी लागणारे इथे साहित्य टाकून घेते मी मिक्सरच्या भांड्यात. तिरफळं पण घातलेले आहेत आणि कोथिंबीरीचे 2 काड्या घातलेल्या आहेत. कोथिंबीर तशी वाटपात जास्त घालायची नाही, नाहीतर आमटीचा कलर बदलतो. आणि धने टाकून घेतले त्याच्यामध्ये थोडेसे. इकडं आपलं वाटप लावून होते. इकडं आता आमटीची कढीची तयारी चालू आहे. माशाच्या कढीसाठी मी छोटे मासे वापरलेले आहेत, तारली मासे. तारळे माशांची आमटी खूप छान होते. इकडं आपलं तेल गरम होते. तेल गरम झाल्यानंतर लगेचच आपण कांदा टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता इकडे चालू आहे गडबड फोडणी द्यायची. कांदा टाकून घेतल्यानंतर मग आपण कांदा तो चांगला भाजून घ्यायचा आणि नंतर कांदा चांगला भाजल्यानंतर आपण लगेचच त्याच्यामध्ये आपलं जे वाटप बारीक केलेलं आहे ते घालणार आहोत. तोपर्यंत आमच्या किचनची टूर तुम्हाला दाखवते. इकडं आपला कांदा भाजून झालेला आहे. कांदा चांगला भाजल्यानंतर मध्येच गॅस विझला होता, फॅनचं वारं चालू आहे त्याच्यामध्ये आपण लगेचच वाटप टाकून घेणार आहोत. हे आपलं हिरवं वाटणच आहे हे सगळं, माशांसाठी बनवलेलं खास मगाच्या साहित्यापासून. तुम्ही पाहू शकता. याप्रमाणे हे आपलं वाटण टाकून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मग आपण आता इतर मसाले ॲड करणार आहोत. मिक्सरचं भांडं मी धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतले, कारण ते वाया जाऊ नये म्हणून. तुम्हाला दिसतंय ते अशाप्रमाणे आपण हे मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे. त्याच्यातलं ते वाटप जे लागलेलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. या ठिकाणी मी गगनगिरीचा मसाला वाटपासाठी म्हणजे लाल तिखट वापरणार आहे, कारण इकडे शक्यतो बरेच जण असे सुक्या मिरच्यांचे वगैरे बनवतात वाटप, पण मी आज खास गगनगिरी मसाला वापरून हे माशाची कढी बनवणार आहे. तसं तर मी रेग्युलर गगनगिरीचाच मसाला वापरते, बरे असते ती, तिखटपणा पण खूप चांगला असतो त्याला. तुम्ही वापरून बघू शकता गगनगिरीचा मच्छी कढी मसाला. लालसरपणा पण चांगला येतो. तुम्ही बघू शकता किती डार्कनेस आहे त्याला.
लाल तिखट डार्क दिसते, लाल भडक दिसते असं. याप्रमाणे आपलं हे लाल तिखट टाकून झालेलं आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि हळद टाकून घेणार आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून आपली हे मासे टाकून घ्यायचे. तारळे मासे, तारली मासे आहे ते. चवीला खूप छान असतात आणि काटा याला फक्त मध्येच असतो एक, बाकी खायला सोलल्यानंतर जास्त असे काटे तोंडात अडकत नाहीत आपल्या. तुम्ही बघू शकता आपली ही माशाची कढी आता शिजत आहे. वरून आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे आणि हळद घातले कलर येण्यासाठी. थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. आता मिक्स करून घेऊन मग त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत अजून थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे मी. बघा घट्ट, तुम्हाला जशी पातळ घट्ट हवी आहे त्याप्रमाणे करायचे. मी थोडीशी पातळच करते कारण भाकरीबरोबर पण खाता येते आणि भाताबरोबर पण ते सार खाता येतं म्हणून. त्यानंतर आपण कोकम टाकून घेणार आहोत त्याच्यात चवीप्रमाणे, आपल्याला जितके हवेत तितके. आमटीच्या प्रमाणानुसार ते कोकम टाकायचं. आमटी थोडी आंबटच कोकमामुळे होते आणि आंबट आमटीत चव लागते. नंतर मग कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर मग आपण ते चांगले मिक्स करून घेऊन आपण ती कढी शिजवून घेणार आहोत चांगली. तुम्ही बघू शकता शिजल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा त्याला रंग येतो, लालसरपणा असा, आणि दिसायलाही खूप छान वाटते ती. त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असते की असेल की इकडं आपण ही कढी थोडी शिजवून घेण्यासाठी झाकून ठेवलेली आहे. बघा याप्रमाणे. आणि इकडं हे मासे भाजण्यासाठी मी इकडं इतर साहित्य घेत आहे. बघा लाल तिखट घेतलेलं आहे आपलं मालवणी साधं, आणि हळद घातलेली आहे थोडी. हळद घातल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहोत. मीठ चवीप्रमाणे घालायचं कारण आपण मासे धुतल्यानंतर थोडेसे मीठ लावून ठेवलेले होते घट्टपणा येण्यासाठी त्यांना. आणि ते चांगले मिक्स करून घ्यायचं आणि आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कोकमाचा आगळ किंवा कोकमाचा रस घालणार आहोत. कोकमाचा रस घातल्यानंतर मग ते आपण मासे थोडा वेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता इकडं मिक्स करून घेते मी लाल तिखट, मीठ, हळद वगैरे घालून व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत कोकमाचा आगळ. आमच्याकडे अशी मोठी बॉटलच असते आगळाची किंवा कोकम रसाची, जेणेकरून आम्हाला हा कायम 12 महिने हा पुरतो. 1 लिटर 1 वर्षाला आम्हाला हा कोकमाचा रस लागतो. तुम्ही बघू शकता इकडं आपण हे मॅरिनेट करत ठेवणार आहोत. आता चांगलं मॅरिनेट झालं की मग आपण त्याला चांगलं भाजून घेणार आहोत. आता त्याच्यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊया. बाजूला ठेवून द्यायचं, हे बाजूला ठेवून दिले. इकडं आपली माशाची कढी तयार झालेली आहे आणि आता आपण ते मासे जे आहेत ते भाजून घेणार आहोत. भाकरी पण झालेल्या आहेत, फक्त तयारी राहिलेली आहे ती फक्त आपली मासे भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकता याच्यासाठी मी तांदळाच्या पिठाने रवा घेतलेला आहे. तांदळाच्या पिठामध्ये मग मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखट घालून मग थोडीशी हळद ॲड करायची आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं, दोन्ही रवा आणि तांदळाचं पीठ. याप्रमाणे मिक्स झाल्यानंतर मग आपण तो मसाला आपल्या मॅरिनेट केलेल्या माशांना चांगलं लावून घ्यायचं आणि चांगले मासे हे आपण भाजून घेणार आहोत. बघा अशाप्रमाणे मी हे मिक्स करून घेते आणि लगेचच तेल गरम झालेलं आहे आपलं. आपण लगेचच हे मासे तेलात सोडणार आहोत. अजून थोडंसं तेल टाकून घेते मी त्याच्यामध्ये कारण थोडंसं कमी वाटते मला. थोडंसं तेल टाकून घेतलं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतरच मग आपण
त्याच्यामध्ये काय करणार आहोत तर हे आपले मासे टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता इकडे अशाप्रमाणे हे मसाला लावून घ्यायचा हा आपला रव्याचा आणि तांदळाचा. मासे एकदम क्रिस्पी आणि खायला छान लागतात. हे कुरकुरीत होतात. बारीकवर भाजून घ्यायचे, जास्त मोठा गॅस करायचा नाही. अशाप्रमाणे हा आपले हे मासे भाजून घेत आहोत आपण. तुम्ही बघू शकता. तुम्हा सगळ्यांना वाटत असेल की मी कॅमेरासमोर काय येत नाही. तसं तर रोजचं घरातल्या कामामुळं हे असे कॉस्ट्यूम वगैरे चेंज करायला मिळत नाही, त्याच्यामुळे ड्रेस वगैरे बदलायला मी असते गाऊनवर. तुम्ही बघू शकता आमच्या इकडे हे किचनमध्ये कॅमेरामॅन फिरवत आहेत, कॅमेरा दाखवत आहेत आज काय आणलेलं आहे ते बाजारातून. याप्रमाणे स्पेशल छोट्याला आवडणारे कलिंगण आहे आमच्याकडे, तो स्वतः दाखवत आहे किचनची टूर. तुम्ही बघू शकता. आमचा सार्थक आहे हा कॅमेरामॅन. इकडे आपले मासे चांगले भाजून झालेले आहेत. लवकरच मी कॅमेरासमोर येणार आहे. माझ्या व्हिडिओजना लाईक आणि व्ह्यूज भेटायला लागले, सबस्क्राईब वाढले की मी लवकरच कॅमेरासमोर येणार आहे. जसे आहे त्या स्थितीत मी तुम्हाला दिसणार आहे. घरातल्या कामामुळं मेकअप हे ॲडजस्टमेंट वगैरे होत नाही, सगळंच एकट्यालाच बघावं लागते. तसं मदतीला कोणच नाही, सासू सासरे नसल्यामुळे हे सगळं एकट्यालाच करावं लागते. सगळं घरची कामं वगैरे तुम्ही बघू शकता. इकडे आपले हे मासे भाजून झालेले आहेत आणि वाढण्याची तयारी चालू आहे. सगळ्यांनाच भूक लागलेली आहे जाम. मासे म्हटले की पहिल्यांदा आमच्याकडे सगळ्यांनाच आवडता पदार्थ आहे. आणि आता मी ताट वाढून घेत आहे. इकडे स्पेशल आहे आमची तांदळाची भाकरी, भाजलेले मासे, माशाची कढी, तारली माशाची कढी आहे. ही खायला खूप छान लागते, चवीलाही छान असते. तुम्ही बघू शकता. इकडे हे आपले मासे वाढून तयार झालेले, ते आमटी वाढून तयार झालेली आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी आता ताटात राईस वाढणार आहे. आमच्या 2 मेंबरांची ताटात वाढून झाल्यानंतर मगच आम्ही जेवायला घेतो. तुम्ही बघू शकता इकडे छोट्याचं ताट आता मी करणार आहे. इकडे बघू शकता आज आपल्या ताटात काय आहे, भाकरी, राईस, माशाची कढी आणि भाजलेली टोळ मासा